नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अजून किती मोठं इनकमिंग राहील मला काही कल्पना नाही आहे. मी आत्ताच बातमी ऐकली. त्या माझ्यासोबत सहकारी आहेत विधान परिषदेमध्ये, त्यामुळे तर येत असतील तर आनंदच आहे. स्वागत त्यांचं. खरं काय कारण आहे म्हणजे असे जे राजीव गांधींच्या जवळचे होते सातव यांची पत्नी सुद्धा येते, त्याचं काय म्हणजे ऑथेंटिक कारण काय? राजीव सातव जे आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. त्यांच्या पत्नी आता आमदार आहेत, आमच्यासोबत विधान परिषदेच्या सहकारी आहेत. त्या त्या तिथे येत असतील भारतीय जनता पार्टीमध्ये, तर त्यांचंच नाही एकूणच आपण काँग्रेसचं आपण पाहतोय की कशा पद्धतीने नेते आणि कार्यकर्ते यांचाच त्यांच्या पार्टीवरचा विश्वास उडत चालला आहे. मला तर मी व्हिडिओ बघितला. पृथ्वीराज बाबा हे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, ते प्रगल्भ नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. पण आज त्यांनी भारतीय सैनिकांवरती जो अविश्वास दाखवला आहे हे फार चुकीचं आहे. म्हणजे असं वाटतं की पाकिस्तानने त्यांना सुपारी दिली आहे की काय. ही अशा पद्धतीची जी वक्तव्य करतात, ज्या भारतीय सैन्यावरती या देशातल्या प्रत्येकाला प्रचंड असा गर्व आणि अभिमान आहे, आणि त्यांच्याचवरती अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे काही बरोबर नाही. आपल्या सगळ्यांचा, या देशातल्या सगळ्या देशवासियांचा भारतीय सैनिकांवर विश्वास आहे, पाकिस्तान धार्जिण्या काँग्रेसवर नाही आहे. त्यामुळे ही जी काही विधानं होत आहेत त्यांच्याकडनं हे फार दुर्दैवी आहे. बघा, राजकारण वेगळं आहे, पण तुम्ही ज्या ठिकाणी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं करतात, याच्यावर जनता विचार करतेच ना. तारखेला मोठा स्फोट होईल, त्यामुळे भाजप नेत्यांचं सगळं म्हणजे काय संजय राऊतांची तब्येत बरी नाही आहे. लवकर ते बरे व्हावेत अशी मी पांडुरंगाकडे सुद्धा प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे ते जे काही सगळं बोलतात त्यावर फार लक्ष देऊ नका असं मला तुम्हालाही सांगायचं. म्हणजे अमित शहानी केलेली टेस्ट ट्यूब बेबी आहे. हां, एकनाथ शिंदे म्हणजे अमित असं शहानी कोण केलेली म्हणालं? संजय राऊत. अहो, शिवसेना कुठली आहे मूळची हे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगते की संजयजी राऊत यांची तब्येत बरी नाही आहे, त्यांना लवकर बरं वाटू दे. आणि म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया. मी तर केली आहे, तुम्हीही करा. त्यांच्या सगळ्या स्टेटमेंटला फार सिरियस घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याला काय माहिती आता, 25 वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिका होती, त्यावेळेला त्यांनी तिथे काय उजेड पडला हे सगळ्या मुंबईकरांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगते की भाषणांनी पोतं भरत नाहीत दादा, विकासाने भरतो. डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना, मुंबईकरांना विकास पाहिजे, मुंबईकरांना डेव्हलपमेंट पाहिजे, महाराष्ट्राला विकास हवा, महाराष्ट्राला डेव्हलपमेंट हवी. आणि जो डेव्हलपमेंट आणि विकास करतो जनता त्यांच्यासोबत जाते.